मित्रांनो नमस्कार. मी आपला सूरज हेमके, जिव्हाळ्याची भिंत अन्नदान क्षेत्राचा सचिव. मित्रांनो, बघता बघता अन्नदान सेवेला 31 दिवस पूर्ण होत असताना अत्यंत आनंद होत आहे. मित्रांनो, महत्त्वाची गोष्ट म्हणजे जी अन्नदान सेवा सातत्याने आम्ही 31 दिवसापासून करीत आलेलो आहोत, ती नेमकी अन्नदान सेवा कोणासाठी? तर ती नेमकी अन्नदान सेवा त्यांच्यासाठी, लेकराचं आयुष्य सोनं व्हावं म्हणून स्वतःचं सोनं गहाण ठेवता ठेवता विकणारी व्यक्ती म्हणजे आपली मायबाप. आपल्या लेकराचं आयुष्य आपण चांगलं झालं पाहिजे आणि आपलं सोनं देखील विकायचं काम पडलं किंवा घरोदेरी देखील विकायचं काम पडलं तरी ते आपण विकू, पण आपल्या लेकराला लहानाचं मोठं करू, चांगलं शिक्षण देऊ, त्याला मोठा माणूस बनवू आणि एखादी सरकारी नोकरी त्यांना मिळाली पाहिजे. हाच सगळ्या आईवडिलाचा हेतू असतो मित्रांनो. परंतु परिस्थिती बदलल्यानंतर पोरगं मोठं होतं, आई वडिलाचा विसर पडतो, पोराचं लग्न होतं. ही नवीन जमान्याची नवीन ट्रेड आहे. कुठे ना कुठे नाताचा विसर पडतो आणि आई वडिलाला एकंदरीत आपल्या बाजूली सारून आपलं चांगलं आयुष्य जगण्याचं काम करतो. परंतु ज्या मायबापांनी ज्या लेकरासाठी खस्ता खाल्ल्या त्या मायबापाचा विसर पडतो. अशा मायबापांना तेव्हा जिव्हाळ्याची भिंत अन्नदान छत्र हे आपल्या आधिपत्याखाली घेऊन त्यांना स्वतःच्या मायबापाप्रमाणे समजून अन्नदान सेवेच्या माध्यमातून त्यांचं पालकत्व स्वीकारून त्यांना दररोज न चुकता एक वेळेचं जेवण व जीवनावश्यक लागणाऱ्या ज्या ज्या वस्तू आहेत ते पुरवण्याचं काम गेल्या 31 दिवसापासून करीत आलेलं आहोत. मित्रांनो, 65 ते 70 लोकांचं हे पालकत्व आणि हे अन्नदान सेवेचं कार्य आम्ही गेल्या 31 दिवसापासून सातत्याने स्वीकारलं असताना आज या अन्नदान सेवेला 3100 दिवस पूर्ण होत आहे. खूप आनंद होतोय, कारण की सातत्याने तर आमची पार्श्वभूमी बघितली तर आम्ही अत्यंत गरीब घराण्यातले मुलं, म्हणजे हातावर आणून पानावर खाणं आमच्या वऱ्हाडी भाषेत बोलते त्याप्रमाणेच. तरी देखील आमच्या एवढं करत असताना कुठल्याही आमच्या घाटंजीकराने आम्हाला नाकारलं नाही. या घाटंजीकराने आम्हाला स्वीकारलं, त्याबद्दल आम्ही खूप खूप ऋणी आहोत. ही अन्नदान सेवा 3100 दिवसापासून आज देखील जिवंत आहे. त्याबद्दल मी तुम्हा घाटंजीकरांचे तर मनापासून आणि शतशः पाया पडून तुमचे आभार मानतो, कारण की तुम्ही जर ही साथ दिली नसती, ही अन्नदान सेवेचं झाड आज देखील एवढं मोठं विस्तारलं नसतं. धन्यवाद मित्रांनो.